उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 29 मतं फुटली असं समजतंय। ठाकरेंच्या शिवसेनेची 4 आणि राष्ट्रवादीची 2 मतं फुटल्याची माहिती आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांची रणनीती यशस्वी झाली अशी चर्चा त्यानंतर सुरू झालेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, ही जी मतं फुटल्या संदर्भातली आता रणनीती श्रीकांत शिंदेंची यशस्वी झाल्याचं म्हटलं जातंय, नेमकी कुठली मतं फुटली असं म्हणता येईल? काही निवडणूक लागल्यानंतर काही महिन्यापूर्वीच या संदर्भात व्यूहरचना केली होती आणि खास करून ठाकरेंची जे खासदार आहेत ते शिंदे सोबत आले जमा आहेत अशा बातम्या येत होत्या आणि डिनर डिप्लोमसी श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या घरी देखील आयोजित केली। त्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे काही खासदार उपस्थित होते। ठाकरेंच्या खासदारांना श्रीकांत शिंदे त्यांच्या अडीअडचणीमध्ये मदत करतात अशा बातम्याही मधल्या काळात आल्या होत्या आणि मात्र पूर्ण जे 6 खासदार अपेक्षित आहेत शिंदेंना, ज्यामुळं घेताना अडचण येणार नाही अशी 6चा आकडा पूर्ण होत नव्हता। 5 खासदार त्यांच्या सोबत येत आहेत अशी माहिती मिळत होती। मात्र ते आकडा पूर्ण न झाल्यानं हे खासदार आले नाही। मात्र कालचा जो आकडा पाहिला तर त्यावरून एक लक्षात येतंय की खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ठाकरेंचे बहुतांश खासदार आहेत। त्याचबरोबर त्यांचे मित्र म्हणून राष्ट्रवादीचे काही खासदार देखील त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांच्या सोबत असलेला आकडा पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी जी स्ट्रॅटेजी आखली होती त्या स्ट्रॅटेजीमुळेच त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे प्रतिनिधी म्हणून तिथं प्रत्यक्षात हजर राहता आलं। आणि या सगळ्यांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर काल ते सकाळपासून या पूर्ण स्ट्रॅटेजीचा भाग होते। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे पोलिंग एजंट म्हणून त्यांनी काम केलं। त्याच्यानंतर मतमोजणी झाली, त्या ठिकाणी देखील श्रीकांत शिंदे उपस्थित होते। तर एकंदरीत जर पाहिलं तर एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली। त्याचबरोबर इतर पक्षाचे खासदार देखील कशा पद्धतीने या नंबर गेम मध्ये सोबत येतील यासाठी व्यूहरचना आखली आणि ती व्यूहरचना यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल। कारण 2 दिवस अगोदरच त्यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं आणि त्या सूचक वक्तव्याप्रमाणे हे आकडे आपल्याला आता समोर पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये आता ठाकरेंच्या वतीनं काय भाष्य केलं जात आहे किंवा राष्ट्रवादीच्या वतीनं काय भाष्य केलं जात आहे हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र महाराष्ट्रातील ठाकरेंचे साधारण 5 खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात होते, हे सातत्यानं समजत होतं। 6वा खासदार झाला तर ठाकरेंची पूर्ण एक चंग जो आहे तो शिवसेना शिंदे गटात जाऊ शकतो असं सांगितलं जात होतं। तो आकडा पूर्ण झाला असेल तर आगामी काळामध्ये ठाकरेंसाठी हा मोठा झटका म्हटला जाऊ शकतो। त्यामुळं ही निवडणूक झालेली आहे उपराष्ट्रपतींची। मात्र भविष्यामध्ये ठाकरेंच्या खासदारांसाठी ही चिंतेची बाब आहे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी चिंतेची बाब आहे असं सांगितलं जात आहे। त्यामुळं या निवडणुकीच्या पलीकडे जाऊन याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर भलेही खांब एखाद्या इमारतीचे दिसताना आपल्याला दिसत असतात, मात्र त्या खांबामध्ये सिमेंट जे आहे ते श्रीकांत शिंदे किंवा शिवसेनेचं आहे असंच म्हणावं लागणार आहे। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।